कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। राज्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थेसमोर एक शिक्षकी शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। राज्यातील सुमारे 9000 एक शिक्षकी शाळा शिक्षकांच्या कमतरतेवर चालत असताना मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण अर्थात BLOच्या कामासाठी 45,000हून अधिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अध्यापनावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे। एकाच शिक्षकावर पहिली ते चौथी पर्यंतच्या सर्व वर्गांची जबाबदारी असताना BLOच्या कामासाठी त्यांना वारंवार शाळेबाहेर जावे लागते। या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने पर्यायी शिक्षकांची व्यवस्था करण्याचे आदेश दिलेत। दरम्यान शिक्षक संघटनांनी महसूल विभागासह इतर विभागातील कर्मचाऱ्यांची BLO म्हणून नियुक्ती करावी आणि किमान एक शिक्षकी शाळेतील शिक्षकांना या कामातून वगळावे अशी मागणी केली आहे। या विषयावर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली। महाराष्ट्रात राज्यभर सध्या SIRचं काम सुरू आहे आणि या संदर्भामध्ये राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये BLOच्या ड्युट्या आलेल्या आहेत। या संदर्भामध्ये मी राज्य शासनाकडे अधिवेशनामध्ये जे पावसाळी अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये प्रश्न सुद्धा उपस्थित केला होता की जर का मोठ्या प्रमाणात जर शिक्षक हे BLOच्या ड्युटीवर जर गेले तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालं तर ते भरून कशा पद्धतीमध्ये निघणार। म्हणून शासनाला मी विनंती केली होती की कमीत कमी शिक्षकांना BLOच्या ड्युट्या द्याव्या। काही ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या ठिकाणी एक शिक्षकी शाळा आहे। जर तो एक शिक्षक BLOची ड्युटीचं काम करायला जर गेला तर त्या ठिकाणी शाळा भरणार कशी आणि त्या विद्यार्थ्यांना शिकवणार कसं, या संदर्भात सुद्धा मी माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोललेलो आहे। लवकरच त्याच्यावरती बैठक होईल आणि तोडगा निघेल जेणेकरून ज्या आशा वर्कर आहेत किंवा अंगणवाडी सेविका आहेत त्यांना हे काम द्यावं आणि शिक्षकांना फार कमी प्रमाणामध्ये द्यावं। त्याचबरोबर एक शिक्षकी ज्या ठिकाणी शाळा असेल त्या ठिकाणी हे काम देऊ नये अशा प्रकारची विनंती मी शासनाला करणार आहे। आणि जास्तीत जास्त समजा एखाद्या शाळेमध्ये 10 शिक्षक असतील तर 1 किंवा 2 शिक्षकांना ते काम द्यावं, कारण हे BLOचं काम वर्षानुवर्ष मोठ्या प्रमाणामध्ये करावं लागतं आणि ते करण्यासाठी आमचा नकार नाही, आम्ही ते करतोच। पण सगळेच्या सगळे शिक्षक जर त्या कामासाठी जुंपले तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते। या गोष्टीवरती शासन निश्चितपणे दखल घेईल असा मला या ठिकाणी विश्वास आहे।